नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. दादा पाठीमागं दाखवा दादा पाठीमागं. हे आपल्या सोलापूर शहराचं पोलीस आयुक्तालयाचं पेट्रोल पंप आहे. दादा इकडे मी दाखवा. आणि इथं जे आपले सोलापूरचे जे पोलीस आहेत, शहरचे पोलीस, यांच्यासाठी घरं बांधा लागलेत आणि आपण आज डायरेक्ट जाणार आहोत आणि सोलापूरचा विकास काय आहे ते दाखवणार आहे बरं का. दादा चला आतमध्ये आपण आज जाऊ म्हण. आणि सोलापूरचा विकास होतोय बरं का, आपल्याला मान्य करावं लागेल. दादा या. सोलापूरचा विकास हा कार्यक्रम आणि आपण जे 308 जे पोलिसांचे घर आहेत आपल्या सोलापूर शहरातल्या. दादा तुम्ही इकडे दाखवा. म्हणजे सगळं हितच तयार व्हायला लागलंय आणि हिथूनच दादा तिकडे समोर मी दाखवा. हे सगळे आपल्या शहरातल्या पोलिसांचं निवासस्थान आहे. पूर्वी हिथंच जुनं घर होते आणि ते सगळे सगळे पडलेले ते होते आणि आता हे नव्याने घर व्हायला लागलेत आणि आपल्या सोलापूरचा विकास होत आहे बरं का. आणि आपल्याला मान्य करावं लागेल, सोलापूरचा विकास व्हायला लागलाय. आणि आपल्याला संरक्षण करतात सोलापूर शहरातले जेवढे पोलीस आहेत त्यांचे हे सगळे घर आहेत. अवघ्या थोड्या दिवसातच हे घर तयार होणार आहेत. आपल्या बरोबर या प्रोजेक्टचे मॅनेजर साहेब आहेत. सर इकडे या. तर आपण ह्यांच्याकडनं माहिती घेणार आहे की हे प्रोजेक्ट कसं काय आहे सगळंच. दादा बरं का, मला सांगा साहेब, आमच्या सोलापूरच्या विकास कार्यक्रमामध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत आहे साहेब. धन्यवाद. सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो. माझं नाव महेश आणे. मी इथं प्रकल्प समन्वयक किंवा प्रोजेक्ट मॅनेजर या पदावरती कार्यरत आहे. आता जसं की पाहू शकता आपण, त्या प्रोजेक्ट वरती 6 क्वार्टरचे 6 अपार्टमेंटचे काम चालू आहे आणि जवळपास 308 अशा सुसज्ज फ्लॅट पोलिसांसाठी मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास 6 बिल्डिंगचे जे RCC वर्क आहे ते जवळपास पूर्णत्वास होत आलेलं आहे. आणि त्यासोबतच आम्ही सोबतच बांधकाम, एक उत्कृष्ट क्वालिटीचं बांधकाम, त्यासोबत उत्कृष्ट क्वालिटीचं फिनिशिंग, हे सगळं आम्ही दिवस रात्र, अक्षरशः दिवस रात्र काम चालू आहे सर. मी तुम्हाला अभिमानाची गोष्ट फक्त आमच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी पण सांगतो, आपल्याला 2 वर्षाचा कालखंड दिला आहे प्रकल्प पूर्ण करायचा. मात्र आपण तो प्रकल्प त्याआधी म्हणजे 9 महिने आधी आपण प्रकल्प हस्तांतरित करणार आहेत, जेणेकरून सर्व पोलिसांना, तुम्हाला माहिती आहे पोलिसांची राहायची अवस्था खूप बिकट होती. बराकीमध्ये पाण्याची अवस्था म्हणा, राहण्याची अवस्था, लाईटची अवस्था. इथं तुम्हाला सांगतो, ह्या घराच्या बांधकामासोबतच त्यांना सर्व काही अम्युनिटीज असतील. जसं की इथं ट्रान्सफॉर्मर आहे, सेपरेट अंडरग्राउंड वॉटर टँक आहे, म्युन्सिपल वॉटर कनेक्शन आहे, सुसज्ज असे इंटरनल रोड आहेत आणि खूप चांगली कनेक्टिव्हिटी, तुमच्या मेन रोडला कनेक्टिव्हिटी म्हणा, हे सगळं आहे. सुसज्ज असं सोलारची व्यवस्था पण असणार आहे. त्यामुळं हे काम जे चालू आहे ते क्वालिटी विथ स्पीड, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आमचे इंजिनियर जवळपास न थकता अक्षरशः 18 तास ड्युट्या करत आहेत तिथं. त्या पद्धतीनं तुम्ही स्पीड पाहू शकता. एप्रिल-मे पासून चालू झालंय सर आणि जवळपास 7 ते 8 महिन्यामध्येच किंवा वर्षाच्या मध्ये पावसाचं तुम्हाला माहिती आहे 2-3 महिने खूप पाऊस होता. ते काल होऊनही जवळपास 48 स्लॅब पैकी जवळपास 70% स्लॅबचं काम चालू झालं. तर आता पूर्ण सांगायचं म्हणलं तर प्रत्येक बिल्डिंग जी आहे ती G+7 म्हणजे 8 मजली बिल्डिंग आहे. सुसज्ज अशा भव्य अशा बिल्डिंग आहेत आणि एका बिल्डिंग वरती टाईप 2 आणि टाईप 3 अशा 2 वेगवेगळ्या टाईप आहेत. टाईप 2 मध्ये तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल साठी 2 BHK चे एकदम लक्झरियस अपार्टमेंट आहेत आणि टाईप 3 ची एक बिल्डिंग आहे. तिथं 28 फ्लॅट आहेत. एका फ्लोअर वरती 4 असे 7x4 असे 28. आणि हे जे पाहू शकता तुम्ही आपल्या पाठीमागं आणि समोर, तर हे टाईप 2 चे अपार्टमेंट आहेत. आणि ज्या पद्धतीने काम चालू आहे जवळपास 6 स्लॅब झालेले आहेत, 7वा स्लॅब चालू आहे. सोबतच तुमचं 1 ते 4 मजल्यापर्यंत बांधकाम पण सोबत होत आलेलं आहे. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे तो निर्धारित काळापेक्षा 100% आम्ही आधीच पूर्णत्वास नेऊन तुम्हाला हस्तांतरित करू. मला सांगा इथं बगीचा वगैरे काय असणार आहे का? तर तुम्हाला सांगायची गोष्ट अशी
की हे एवढे जे अपार्टमेंट आहे त्याच्यामधलं जे इंटरनल पोर्शन आहे त्याच्यामध्ये सुसज्ज असं लॉन. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपण प्रकल्प आहे म्हणजे इथं झाड होते काही, ते झाड आपल्याला नाईलाज असतो काढावे लागले, तर त्यासाठी आम्ही ग्रीनरी राहावी. तुम्हाला माहिती आहे सोलापूर किंवा मराठवाड्याचा बराचसा भाग पश्चिम महाराष्ट्राला एक वाळवंटाकडे वाटचाल होत चाललेली आहे. त्यामुळे आपण काय केलं, एकाच 10 प्रमाणे म्हणजे जेवढं आपण 63 झाडं तोडलेले आहेत तर 630 झाडं लावणार आहेत आपण. म्हणजे तुम्हाला फक्त राहण्यासाठीच म्हणून नाही, पण ऑक्सिजन मिळावा. आणि हे आता तुम्ही बघत असाल की सगळीकडे धुळीचं साम्राज्य वगैरे आहे, ते सगळं आम्ही व्यवस्थित करून इंटरनल रोड, लॉन, मंदिर आहे, हे सगळे अम्युनिटीज आम्ही तुम्हाला पोलिसांसाठी हस्तांतरित करणार. मला सांगा साहेब, हे जे समोर दिसतंय ते नेमकं काय आहे? ते तुम्हाला सांगतो, तो एक RMC प्लांट आहे. RMCचं मिनिंग काय आहे, रेडी मिक्स कॉन्क्रीट. म्हणजे आपण कॉन्क्रीट बाहेरून आणायचं नाही, इथं सगळं काही मटेरियल, सिमेंट म्हणा, खडी म्हणा, वाळू म्हणा, हे सर्व काही त्यामध्ये मिक्स होतं. आणि तुम्हाला कॉन्क्रीटचे तुम्ही पाहत असाल इथं बल्कर वगैरे आहेत, नंतर इथं TM आहेत म्हणजे ट्रान्झिट मिक्सर, त्याच्यामध्येच पूर्ण कॉन्क्रीटचं मटेरियल मिक्स होतं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पाहत असाल समोर कॉन्क्रीटचं काम चालू आहे, हे पंपानं वर शिफ्ट केलं जातं. म्हणजे तुम्हाला मॅन्युअली हे शिफ्ट करायची गरज नाही. आणि त्यामुळेच या प्रकल्पाची स्पीड एवढी आहे. आणि हे पूर्ण काम जे आहे शुभम EPC प्रायव्हेट लिमिटेड, ही पुण्याची एक नामांकित कंपनी आहे, त्यांना 101 CR साठी हा प्रोजेक्ट मिळालेला आहे. तर आमचं इथं पण आणि अहिल्यानगर, पंढरपूर या ठिकाणी पण पोलीस क्वार्टरचं काम चालू आहे. ते किती दिवसात पूर्ण होईल? हे 2 वर्षाचा प्रोजेक्ट आहे सर. ऍक्च्युली हा प्रोजेक्ट जो आहे पोलीस गृहनिर्माण महामंडळ, त्या महामंडळातर्फे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला 2 वर्षासाठी बांधा आणि हस्तांतरित करा या ह्याच्यावरती चालू आहे. पण आम्ही हा प्रोजेक्ट 2 वर्षाच्या खूप आधी म्हणजे जवळपास 1.25 वर्षामध्ये 100% तुम्हाला देऊ. ज्यावेळेस तुम्ही हा प्रोजेक्ट पाहाल त्यावेळेस परत मी तुम्हाला बोलवून आणि तुम्हाला क्वालिटी आणि स्पीड काय असते हे दाखवून देऊ. क्वालिटी आणि स्पीड म्हणजे आपल्या जेवढे आपले पोलीस बांधव आहेत, आपल्याला घर मिळणार आहे बरं का सोलापूरकर. सोलापुरातल्या पोलिसांना घर मिळणार आहे आणि तेही एवढं सुंदर. दादा तुम्ही दाखवा सगळीकडं, हे सगळे आपल्या पोलिसांना घर मिळणार आहेत आणि विकास होत आहे बरं का. आपल्याला मान्य करावं लागेल. दादा दाखवा पूर्ण, हे पोलिसांचे घर आहेत सगळे आपल्या. आणि जसा दिवस रात्रभर आपल्या जयंत्या असतील, अनेक आपल्या सोलापूर शहरामध्ये जयंत्या होतात आणि सणवार असतात, हे लोक आपल्यासाठी झटतात. रात्री बी झटत असतात पोलिस आणि आपल्यासाठी जागर राहून आपल्याला झोप देतात आणि स्वतः जागरण करतात. त्यांचा हे प्रकल्प आहे, त्यांच्यासाठी हे घर आहेत. आणि खूप काय चांगली हे 7-8 महिन्यात हे उभा केलंय. आणि जसं आपल्याला साहेबांनी सांगितलं, हे 7-8 महिन्यात 2 वर्षात हे सगळ्या पोलिसांना मिळणार आहे साहेब, बरोबर. आणि इथं बगीचा बी होणार आहे बरं का. खूप काय चांगलं इथं सगळ्यांना घरं मिळणार आहेत पोलिसांना. दादा या आपण जरा पुढे बी बघून जाऊ. हे आपला प्रोजेक्ट आहे दादा. हे बघा इकडे बी दाखवा दादा. किती हे 7 स्लॅब झालेले आहेत सर. हा 8 स्लॅबचा आपला हा प्रोजेक्ट आहे. एक बिल्डिंग प्रत्येक 8 स्लॅबची आहे. तर आपण पाहू शकता आपल्या पाठीमागच्या जी बिल्डिंग आहेत त्या 7 स्लॅब झालेल्या आहेत, म्हणजे फक्त एक स्लॅब झालेला आहे. आणि हे फक्त 7-8 महिन्यामध्ये आम्ही एवढं पूर्ण केलंय. अक्षरशः तुम्ही जसं म्हणलात की पोलीस बांधव आपल्यासाठी दिवस रात्र काम करतात, 24 तास ड्युटी असतात, त्याप्रमाणे एक अभियंत्याची ड्युटी आहे की आपण त्या पोलिसांसाठी 24 तास काम. आणि आमची टीम, मला टीमचा अभिमान आहे, आमची पूर्ण टीम अक्षरशः 24 तास म्हणजे इथं सुट्टीच नाही, पूर्ण 24 तास भर लोक काम करतात शिफ्ट वाईज, पण काम बंद नाही सर. त्यामुळं त्याचा सर्वाचा हा परिपाक आहे की हे 7-8 महिन्यामध्ये एवढं सुसज्ज अशा बिल्डिंग. तुम्ही 7-8 महिन्यापूर्वी जर आला असाल इथं तर एक पूर्ण खंडर सारखं होतं. तर अशा पद्धतीचा आमूलाग्र बदल जो आहे तो आम्ही असा निर्माण केलेला आहे. हे आपला सोलापूरचा विकास आहे आणि मान्य करावं लागेल सोलापूरकर. दाखवा दादा सगळीकडं की हे आपला सोलापूरचा विकास आहे आणि होतंय बरं का विकास. आपल्याला मान्य करावं लागेल. सगळ्या पोलिसांना बी विनंती आहे, त्यांनी बी येऊन इथं लक्ष घालावं.
बरोबर. सीपी साहेब ते वगैरे येतात का इथे? पोलिसांचं लक्ष असते सर इथं. आरपीआय आणि पोलीस क्वार्टरचे जे काही आहेत लोक म्हणजे वेलफेअर डिपार्टमेंटचे आहेत, त्यांची दर आठवडा विजिट असते. आमची पोलीस गृहनिर्माणची पुणे रिजनल ऑफिस आहे, वरळीला हेड ऑफिस आहे, तिथले दर महिन्याला एक चक्कर मारतात सर. आणि पूर्ण जो एरिया आहे कन्स्ट्रक्शनचा तो सुसज्ज असं सीसीटीव्ही युक्त आहे. म्हणजे तुम्हाला 24 तास या साईट वरती काय चालू आहे तुम्ही पाहू शकता. पूर्ण साईडला बॅरिकेटिंग केलंय, कुठंच काही चोरीची शक्यता नाही किंवा बाहेरचं कुणी आत येणं शक्य नाही. समोरला तुम्ही पाहतात की एंट्री केल्यानंतर 24 तास वॉचमन असतात, तुम्हाला आतमध्ये कशासाठी जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो अजून एक अभिमानाची गोष्ट सर, शासन आपल्या विकासासाठी इतका खर्च करत आहे. तुम्ही असं पाहायला गेला स्टील वगैरे ते कुठल्याही साध्या सुद्धा कंपनीचं नाही आणि आम्ही पण त्याची गॅरंटी देतो सर. त्यांनी टाटा टिस्कॉन सारखं स्टील, SR सारख्या नामांकित कंपनीचं स्टील, अल्ट्राटेक सारखं सिमेंट आम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी बंधनकारक केलंय. आम्ही त्या पद्धतीनं पूर्ण असं क्वालिटीचं मटेरियल वापरून तुम्ही बघा एसी ब्लॉक जे आहेत पाठीमागे दिसणारे तुम्हाला सुसज्ज असे एकदम. एसी ब्लॉक 1-2 एसी ब्लॉक प्रत्येक मजल्याचं जे बांधकाम आहे सर ते एसी ब्लॉक न चालू आहे. तुम्हाला पाठीमागे दिसत असेल की 5 बिल्डिंगचं बांधकाम, ती बिल्डिंग थोडीशी पाठीमागे आहे, त्याचं पण बांधकाम चालू झालंय. तर सोबत स्लॅब जसा होईल तसं तसं बांधकाम घेतोय आम्ही आणि त्यातनं आतलं लगेच प्लास्टर आणि लगेच फ्लोरिंग, म्हणजे जेणेकरून आपला जो कालखंड आहे त्याच्या आधीच आपल्याला हे काम अचीव करता यावं. म्हणजे तुम्ही बाहेरून काय आणत नाही, सगळं हिथंच तयार करणार. बरंचसं मटेरियल स्टील वगैरे जे आहे ते फक्त मॅन्युफॅक्चरिंग, आणि ते पण सर आम्ही टनामध्ये घेतो. एका वेळी अक्षरशः 7 स्लॅबचं मटेरियल आम्ही प्रोक्यूर करतो, जेणेकरून आपल्याला स्पीड मध्ये कुठेच काही खंड पडू नये. म्हणजे एवढी विषम अवस्था आहे सर. फक्त इथं सोलापूरला तुम्हाला माहित आहे पाण्याची अवस्था थोडी बिकट आहे, तर पाणी विकत आणून सुद्धा आम्ही इथं क्युरिंग करत आहे. लक्षात असू दे, पाणी विकत आणून हे काम करायला लागलेत, पण करा लागलेत, हे आपल्या सोलापूरचा विकास आहे. लक्षात असू दे. बघा तुम्ही पाठीमागे सर, थोडस पाठीमागे दाखवा, तुम्हाला लक्षात येईल. पाणी जास्त मिळावं ह्याच्यासाठी कॉलमला आपण ते पोते गुंडाळलेले आहेत, गन्नी बॅग, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एकदा पाणी जर मारलं त्याला तर 24 तास थंड राहावं ते. म्हणजे 3 वेळेस आपण दिवसात 3 ते 4 वेळेस त्याला कंटिन्यू क्युरिंग चालू केलेलं आहे. म्हणजे फक्त कॉन्क्रीट करून बाजूला होणं हे आमचं एम नाही, तर क्वालिटी आणि स्पीड देऊन त्याच्यासोबत उत्तम गुणवत्ता देणं ही आमची महत्वाची एम आहे. धन्यवाद सर, खूप काही चांगली माहिती दिली आहे. आणि हे आपल्या पोलिसांचं घर आहे, हे आपल्या सोलापूर शहरातल्या पोलिसांचं घर आहे. आणि इथं 308 घर आहेत जे आपले दिवस रात्र आपलं संरक्षण करतात, आपल्यासाठी झटतात, त्यांचे घर आहेत. विकास होतोय बरं का, त्याला मान्य करावं लागेल. तर हे लोक काम करतात बरं का, आणि हे परगाववरनं आलेले आहेत आणि ह्यांची मिटिंग होते इथं की सेफ्टी असायला पाहिजे. ह्यांच्या सेफ्टीसाठी हे सगळे लोक प्रयत्न करत असतात. त्या मीटिंग मध्ये ठरवलं जात आहे की नाईटला काम करताना काय करावं आणि डेला जे काम करतायत ते काय नेमकं कुठल्या संदर्भात मीटिंग असते. मीटिंग असते आपल्या. आता आपण सेलिब्रेट करतो नॅशनल सेफ्टी वीक, 55 नॅशनल सेफ्टी वीक. हा जो मंथ आहे हे सेफ्टी वीकचं मंथ आहे. आपण आपला लेबर्स आणि स्टाफला मोटिवेट करता विविध आपण कार्यक्रम घेतात. फायरचं ट्रेनिंग आला, CPR ट्रेनिंग, फर्स्ट एड ट्रेनिंग, डिफरंट प्रोग्राम्स आपण कंडक्ट करतात साईडवरती. आणि मोटिवेशनल प्रोग्राम म्हणून लास्टला आपण मोटिवेशनल प्रोग्राम घेत आहे. त्या आपण त्यांना एक गिफ्ट वगैरे देतो. जे पूर्ण सुरक्षामध्ये जे काम करतात लोक त्यांना आपण अप्रिशिएट पण करतात. लेबरला काय बाहेरचे लेबर असतात त्यांना आपण थोडासा प्रोत्साहन देतात. घरापासून 2000 किलोमीटर ट्रॅव्हल करून आपल्या साईडवरती. लक्षात असू दे सोलापूरकर, 2000 किलोमीटरवरनं हे सगळेजण आलेले आहेत. आपण त्यांच्यापाशी बी जाणार आहे बरं का, त्यांची सुद्धा व्यथा मानणार आहेत. मला सांगा साहेब, तुमच्याकडे काय आहे काम? माझ्याकडे एक बिलिंग आहे सर, एक्झिक्युशन डिपार्टमेंट माझ्याकडे. तुमच्या बिलिंग इंचार्ज? तुमच्याकडे बिलिंग इंजिनियर आहे. सगळं साईडचं बिल, क्लायंट बिल वगैरे सगळं माझ्याकडे. धन्यवाद. तुमच्याकडे काय आहे? बांधकाम मिस्त्री सर. मिस्त्री आहेत. धन्यवाद साहेब. तुमच्याकडे? मी महाराष्ट्र पोलीस हाऊसिंगचा प्रोजेक्ट इंजिनियर आहे. हा प्रोजेक्ट माझा अंडर चालू आहे. सगळं सेफ्टी फॉलो करत आहेत. इंजिनियर स्टाफ सगळं चांगलं आहे. शुभम कंपनीने सगळं चांगलं वेल एक्सपिरियन्स वाले सगळं स्टाफ त्यांनी ठेवलेलं आहे. कुठल्या बॅचचे आहेत तुम्ही? मी विजय कांबळे, आपलं 2021च्या बॅचचा. 21च्या बॅचचे आहेत, लक्षात असू दे. प्रोजेक्ट इंजिनियर आणि हे आपल्याला पोलीस गृहनिर्माणचा इंजिनियर. 21च्या बॅचचे आहेत आणि हे आपल्या पोलिसांना खरं पाहिजे.
आणि त्यांचं घराचं काम कसं होतंय काय होतंय सगळं नियोजन यांच्याकडे आहे बरं का. हा मला पोलीस मी पोलीस लाईन मध्ये राहिलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे काय व्यथा असती बिल्डिंगच्या अगोदर बिल्डिंग नंतर. त्यामुळे सध्या चांगल्या क्वालिटीमध्ये काम चालू आहे आपल्या इथे, सगळं व्यवस्थित ऍज पर टेंडर नुसार सगळं काम चालू आहेत. धन्यवाद. आपल्याकडे काय आहे? सर मी पीएमसी कडनं सेफ्टी इंजिनियर आहे इथं. आपण सेफ्टीवर बघतो सगळं इथं. धन्यवाद. तुमच्याकडे? मी पीएमसी कडनंच आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून आहे. हा. तर पूर्ण क्वालिटी वर्क प्रॉपरली करून घेणं हे आमच्या अंडर असतं. धन्यवाद साहेब. तुमच्याकडे? मी महेश साळणे, प्रोजेक्ट मॅनेजर. आता आपली मुलाखत झाली त्या पद्धतीने. आपण घेतला सरांची. मला सांगा आपल्याकडे काय आहे? मी अमोल गुंजाळ, पीएमसी चा सिनियर इंजिनियर आहे. आमच्या अंडर हे सगळे टॉवरचे काम चाललेले आहेत आणि सगळ्या गोष्टी सेफ्टीने होत आहेत का नाही हे चेक करणं आणि त्याचं इम्प्लिमेंट करणं आमचं काम आहे. धन्यवाद. आपल्याकडे काय काम? मी प्रथमेश कोटा, मी इलेक्ट्रिकचं टोटली पूर्ण काम करतो इथं पोलीस हाऊसिंगचं. धन्यवाद. आपल्याकडे काय आहे? मी सेफ्टी ऑफिसर आहे. ऑल बिल्डिंगचे जे 6 बिल्डिंगचे सेफ्टी आहे सर आणि मी कंटिन्युअसली इथं असं मॅनेज करतो त्याची. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती आहे. सगळे आपण हे विकास आहे आपला आणि हे विकास आपल्या सोलापूरकरांना आपण दाखवा लागलो. सोलापूरकर लक्षात असू दे. त्यांच्याकडे भी जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे आपका गाव कोणचा आहे? कटिहार बिहार बिहार से आहे. जी. हे बिहार से आहेत. फॅमिली आहे का एकली आहे? अकेले आहे. एकटे आलेत. तुम्ही कोणत्या गावचे आहेत? छत्तीसगडचे आहे. छत्तीसगडचे आहेत. तुम्ही? उत्तर प्रदेश फतेहपूर. तुम्ही? मध्य प्रदेश खरगोन डिस्ट्रिक्ट. तुमचं कुठलं गाव आहे? यूपी. युपीचे आहेत. हे सगळे आपल्या पोलिसांच्या घरासाठी कामासाठी आलेत. घर बांधून त्यांना व्यवस्थित आपल्या सोलापूरकरांच्या पोलिसांना देण्यासाठी आलेत बरं का. पोलीस प्रशासन लक्षात असू दे. हा. तुम्ही कुठल्या गावचे आहेत? उत्तर प्रदेश यूपी. तुम्ही? आप कोणचे गाव? एमपी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश से. आप? झारखंड. झारखंड. तुम्ही? झारखंड से आहे. झारखंड से आहे. हाँ. तुम छत्तीसगड. क्या काम करते आप? बांधकाम. बांधकाम करते हैं. ये बांधकाम करते हैं. तुम्ही काय काम करता? छत्तीसगड. काम क्या करते हो? बांधकाम. सब बांधकाम करते हो. कटिहार जिला. क्या काम करते हो? सरिया का. सलिया का करते हो? आओ दादा या. मला सांगा आप कोणचे गाव से? मैं छत्तीसगढ़ का हूँ. छत्तीसगढ़. यस सर. क्या काम करते हो? इधर बांधकाम. बांधकाम. आप छत्तीसगढ़ से. क्या काम करते हो? बांधकाम. आप क्या करते हो? छत्तीसगढ़ से बांधकाम. बांधकाम. आप? छत्तीसगढ़ से. बांधकाम ही करते? प्लास्टर का. प्लास्टर. प्लास्टर का करते? प्लास्टर का. धन्यवाद. आप क्या करते हो? बांधकाम का. बांधकाम. आप? बांधकाम. बांधकाम करते हैं. गाव कोणचा? छत्तीसगढ़. छत्तीसगड. आपका? यूपी. हे युपीचे आहेत. अजून सगळे झाले. सगळ्याची आपण माहिती घेतली बरं का. जिथं सोलापूरचा विकास चाललाय आणि सोलापूरचा विकास व्हायलाय बरं का. युपी बिहार आणि सगळीकडनं लोक येऊन आपल्या सोलापूरमध्ये काम करायला लागलेत. एवढं लक्षात असू दे. सोलापूरचा विकास होतोय आणि आपल्याला मान्य करावं लागेल. आणि जे आपले सगळेच पोलीस प्रशासन आहे त्यांचे घर आहेत बरं का. तुम्ही बी येऊन लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. मी राहुल रणदिवे सह मुकुंद उकरंडे, सोलापूर न्यूज.